बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा अजित पवारांना फोन। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक ट्विट करत केला दावा। गेल्या 1 वर्षापासून मणिपूर शांततेची वाट पाहतोय। संघाच्या बाबतीत देखील चुकीचा प्रचार केला गेला। मोहन भागवतांचे सरकारला खडेबोल। राष्ट्रहिताचं नसल्यास भागवतांनी केंद्र सरकारला खाली खेचावं। भागवत यांच्यात सरकारला खाली खेचण्याची क्षमता। संजय राऊतांचं मोहन भागवत यांना आवाहन। तावडेंना भविष्यामध्ये मोठी जबाबदारी मिळणार। विनोद तावडेंसाठी अनेक पर्यायांची चर्चा सुरू। चंद्रकांत पाटलांचं महत्त्वाचं वक्तव्य। भाजपच्या संदर्भात मनसेमध्ये देखील नाराजीचा सूर। शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं अस्वस्थता असल्याची माहिती। तर 13 जूनला मनसेच्या नेत्यांची मुंबईत बैठक। कोकण आणि नाशिकच्या जागेवरील उमेदवार मागे घ्या। काँग्रेसची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मागणी। निवडणुकीमध्ये 400 पारच्या घोषणेमुळे लोकांना वाटलं काहीतरी गडबड होईल। विरोधकांकडून चुकीचा प्रचार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न सुरू। राज्य सरकारला जाणीव असती तर मागणीची दखल घेतली असती। मनोज जरांगे पाटलांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप। नीट परीक्षेतील घोटाळा प्रकरणाची पुढची सुनावणी आता 8 जुलैला। सुप्रीम कोर्टानं एनटीएला बजावली नोटीस। तर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। नीटची परीक्षा नीट घ्या। नीट परीक्षा दलालांच्या ताब्यात गेलीये का? अमित ठाकरेंचा फेसबुक पोस्ट करत सरकारला सवाल। राज्यातील वीज चोरीला आळा घालण्यासाठी आणि वीज बिल भरणा वाढवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला महावितरण स्मार्ट मीटर देणार। बिल न भरल्यास सेन्सर प्रणालीच्या द्वारे वीज कापली जाणार। राज्यात पावसाची संततधार। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला। चिंताग्रस्त असलेला बळीराजा अखेर सुखावला। अमित शहा चंद्राबाबू नायडूंची घेणार भेट। अमित शहा चंद्राबाबू नायडू यांच्या भेटीत काय चर्चा होणार याकडे लक्ष। राज्यसभेच्या रिक्त जागांवर लवकरच होणार मतदान। रिक्त असलेल्या 10 जागांवर होणार मतदान। मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा। रंगशारदा सभागृहात पक्षप्रमुख ठाकरे करणार मार्गदर्शन। उद्धव ठाकरे उद्या 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची घेणार बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। अंतरवाली सराटीमध्ये महिलांना अश्रू अनावर। मनोज जरांगेंना पाणी आणि उपचार घेण्याची महिलांची विनंती। नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा। नाशिकच्या सकल मराठा समाजाचा राजकारण्यांना इशारा। शोभा बच्चाव आणि बळवंत वानखेडेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची घेतली भेट। मातोश्रीवर यशोमती ठाकूर आणि इतर काँग्रेस नेते पदाधिकारी होते उपस्थित। मावळमध्ये पावसाच्या आगमनानं भात रोपांना संजीवनी। भाताला जैविक बीज प्रक्रिया करून गादी वाफे तयार। जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन। अनिल पाटलांच्या हस्ते झालं कार्यालयाचं उद्घाटन। हिंगोली जिल्ह्यामध्ये पेरणीसाठी शेतकरी सज्ज। शेतकऱ्यांना केवळ दमदार पावसाची प्रतीक्षा। धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग येथील धबधबा सुरू। पर्यटक दाखल होण्यास सुरुवात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।